हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम चविष्ट आणि चवदार असा झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार, तो म्हणजेच पराठा. आणि आज आपण नेहमीचाच आलू पराठा नाही बनवत आहोत. आज आपण बनवतोय वाटाण्याचा पराठा, हिरव्या वाटाण्यांचा. आणि तोही बघा आतपर्यंत एकदम मस्त अशी स्टफिंग भरलेली आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी घातले अर्धा चमचा जिरं. त्यानंतर यामध्ये मी घालते आलं. तर आलं मी 1 ते 1.5 इंच इथे घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये घालूयात लसणाच्या काही पाकळ्या. हे बघा आणि सगळं व्यवस्थित काय करायचं आपल्याला परतवून घ्यायचं आहे एकदम असं. आणि लसूण आपल्याला एकदम नरम असा करायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पराठा बनवाल तर एकदम सगळेजण खुश होतील आणि खूप चविष्ट लागतो. तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा मग ऑफिस वगैरेमध्ये पण टिफिनसाठी देऊ शकता. एकदम चविष्ट रेसिपी आहे. आता यामध्ये मी घालते हिरवी मिरची. तर मी 3 हिरव्या मिरच्या इथे वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता. तर बघा आता हिरव्या मिरच्यासुद्धा व्यवस्थित आपल्याला काय करायचं तेलावरती भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालते वाटाणे. तर मी इथे फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत. तो तुम्ही नॉर्मली जे आपले हिरवे वाटाणे येतात ते सुद्धा इथे वापरले तरीही चालतील. त्याने पण हे पराठे एकदम फर्स्ट क्लास बनतील आणि चविष्ट बनतील. तर आता हे वाटाणे मी यामध्ये व्यवस्थित काय करते शिजवून घेते. आता घालते चवीपुरतं मीठ. त्यानंतर थोडीशी हळद घालते आणि थोडंसं इथे आपण गरम मसाला वापरतोय अर्धा चमचा आणि थोडंसं जिरं पावडर वापरते मी इथे. आणि त्या व्यतिरिक्त आणि कोणते मसाले घालण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग थोडंसं लाल तिखट इथे वापरू शकता. तर मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे मी लाल तिखट इथे वापरलेलं नाही आहे. तर आता यांना काय करायचं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण वाटाणे असे शिजवून घेतो तर थोडंसं लांबूनच यांना मिक्स करायचं आहे. कारण वाटाणे तेलात गेले तर ते फटकरून उडतात. तर चटका लागू शकतो. त्यामुळे तुम्ही थोडंसं सावधानीने काम करा. तर आपले वाटाणे आता शिजलेले आहेत. लसूणसुद्धा नरम झालेला आहे. तर हे मी गॅसवरून उतरवून घेतलेलं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घेते. चला तर मग तोपर्यंत आपण काय करूयात पराठ्यांसाठी पीठ मळूयात. तर सुरुवातीला बघा मी पीठ घेतलेलं आहे. नॉर्मली गव्हाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ. आणि सगळं व्यवस्थित काय करायचं आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. जसं आपण नॉर्मली चपातीला किंवा पराठ्याला जसं कणिक मळतो ना त्याच प्रकारे आपल्याला इथे मळून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि हे बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही स्टफिंगच्या जागेवरती पनीरची स्टफिंग पण वापरू शकता किंवा मग बटाट्याची पण वापरू शकता. तर बघा आता मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी घालते थोडंसं तेल. तर मी इथे अर्धा चमचा तेलाचा वापर केलेला आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित मळून घेते. तर हे बघा आता आपलं एकदम पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. कणिक एकदम तयार आहे. याला मी झाकून बाजूला ठेवते. आता काय करूया जे आपण वाटाणे सुरुवातीला शिजवून ठेवले होते ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि त्यांना व्यवस्थित काय करायचं आपल्याला बारीक करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर यामध्ये मी काढून घेते. पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं आहे. आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला पराठे जास्ती क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही थोडीशी यांची क्वांटिटी वाढवू शकता. तर बघा व्यवस्थित वाटून झालेलं आहे. आता यांना मी वाटीत काढून घेते. तर हे बघा आणि आपल्याला अशाच प्रकारे हवी आहे. अशाच प्रकारे तुम्ही फ्लावरचे किंवा मग बटाट्याचे सुद्धा पराठे बनवू शकता. ते सुद्धा एकदम चवदार लागतात आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात. तर बघा स्टफिंग मी सगळी वाटीत काढून घेतलेली आहे. आता मी घेतलेलं आहे पोलपट. त्यावरती काय करायचं आपल्याला एक पेढा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तर मी याला लाटून घेते जसं आपण नॉर्मली एखादी चपाती किंवा पोळी लाटतो त्याच प्रकारे याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे एकदम गोल असं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये व्यवस्थित स्टफिंग भरू. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे नाही बनवायचं असेल तर तुम्ही जसं आपण नॉर्मली पुरणपोळीसाठी स्टफिंग भरतो त्या प्रकारे सुद्धा भरू शकता. तर हे बघा आता मी व्यवस्थित पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावरती काय करते मिश्रण घालून घेते जे आपण सुरुवातीला स्टफिंग बनवून ठेवली होती वाटाण्याची. तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे. हे बघा अशी मी स्प्रेड करून घेतलेली आहे. आता काय करूयात याला व्यवस्थित असं मी दाखवते त्या प्रकारे फोल्ड करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे. तर याला फोल्ड करून घ्यायचं आहे.
जेणेकरून याचा आपला एकदम मस्त स्क्वेअरच्या शेपमध्ये पराठा तयार होईल. दिसायला मस्त दिसतो आणि मुलांना, लहान मुलांना तर खास आवडतो. त्यामुळे हे बघा, आता पराठा एकदम परफेक्टली असा मी भरून घेतलेला आहे, स्टफ करून घेतलेला आहे. आता याला आपण लाटून घेऊयात. तर मी याला लाटून घेते. हे बघा अशा प्रकारे. तर तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता, ट्रायंगलमध्ये, स्क्वेअरमध्ये किंवा मग गोल असा बनवू शकता. तर याला असं व्यवस्थित काय करायचं, आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा, तर पराठा एकदम परफेक्टली मी लाटून घेतलेला आहे. आता याला काय करूयात, आपण शेकून घेऊयात तव्यावरती. तर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती हा पराठा घालून घेतलेला आहे बघा. आता याला काय करायचं, असंच आपल्याला 1 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पलटी करून, हे बघा, पलटी करून मी पुन्हा दुसऱ्या बाजूने शेकून घेते आणि थोडंसं वरून तेल घालते. तर तुम्ही तेलाच्या जागेवर तुपाचा किंवा बटरचा वापर इथे करू शकता. तर मी हलकं तेल इथे लावत आहे. हे बघा, अशा प्रकारे आता आपण याला पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच थोडंसं तेल स्प्रेड करून घेऊयात. बघा दिसायला किती मस्त दिसतोय, एकदमच चविष्ट असा. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता. हे बघा, त्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूने असं शेकून घ्यायचं आहे. बघा किती मस्त असा हा एकदम भाजला गेलेला आहे आणि रंगसुद्धा किती मस्त आलेला आहे बघा. तर आपला एकदम चविष्ट असा पराठा तयार झालेला आहे आणि हा आपण वाटाण्यांपासून बनवलेला आहे, अगदी झटपट. तर अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा बनवते बघा. तर दुसरासुद्धा मी एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यावरती पुन्हा अशी स्टफिंग घालून घेते आणि बघा अशा प्रकारे जसं मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्या प्रकारे तुम्ही असं याला फोल्ड करून घ्या. म्हणजे मग याचा शेप एकदम परफेक्ट असा येईल आणि लहान मुलांना जर तुम्ही अशा प्रकारे बनवून द्याल तर एकदम खुश होतील टिफिनसाठी. आणि हे बघा, आता याला मी लाटून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, लाटून घ्यायचं आहे इव्हनली. हे बघा, तर आपला पराठा लाटून झालेला आहे. आता यालासुद्धा मी शेकून घेते. तर हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, याला 1-2 मिनिटांनी असं पलटून घ्यायचं आहे पुन्हा. हे बघा, आणि जसं तुम्हाला जेवढा जाड पातळ जसं आहे हवा आहे त्या प्रकारे तुम्ही याला लाटू शकता. आणि मी पुन्हा याला थोडंसं तेल लावून घेते आणि अशाच प्रकारे आपण काय करूयात, दोन्ही बाजून याला आलटून-पालटून शेकून घेऊयात. थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, तेल स्प्रेड करायचं आहे. तर तुम्ही तेलाच्या जागेवर तुपाचा वापर केलात तर अजून चांगलं एकदम चविष्ट लागेल. तर हे बघा, अशा प्रकारे एकदम परफेक्टली आपला असा पराठा तयार झालेला आहे बघा. आणि एकदम कलरसुद्धा याला किती मस्त आलेला आहे, एकदम सुनेरी असा रंग आलेला आहे आणि सगळ्या बाजूने एकदम मस्त असा भाजून झालेला आहे. तर आपला दुसरासुद्धा पराठा तयार झालेला आहे. तर याला मी काढून घेते आहे. तर हे बघा, आपले एकदम चवदार चविष्ट असे पराठे तयार झालेले आहेत. हे बघा, एकदम चवदार असे पराठे आपले तयार झालेले आहेत आणि तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते बघा. आतपर्यंत कशी एकदम मस्त स्टफिंग भरलेली आहे. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये.